गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बोफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमिषमानन्दिवल्लभम्। श्रीमद्भगवद्गीता अध्याय पहिला आणि पहिल्या अध्यायातील 6 क्रमांकाचा श्लोक। युधामन्युश्च विक्रांत उत्तमौजाश्च वीर्यवान् सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथः। युधामन्युः च विक्रान्तः उत्तमौजाः च वीर्यवान् सौभद्रः द्रौपदेयाः च सर्वे एव महारथाः। आला पदच्छेद। तर विषय हा चालू आहे की पांडव आणि कौरव हे आपलं सैन्य घेऊन कुरुक्षेत्रावर गेलेले आहेत। इकडे हस्तिनापूरमध्ये धृतराष्ट्राने बसून संजयाला प्रश्न केलेला आहे की धर्मभूमीवर कुरुक्षेत्रावर गेलेले माझे पुत्र आणि पंडूचे पुत्र म्हणजे पांडव हे काय करते झाले, याने काय केलं, असा प्रश्न केल्यानंतर संजय बोलायला लागलेला आहे। संजय सांगतोय की महाराज, आपला राजा दुर्योधन त्यांनी पांडवांचं सगळं सैन्य पाहिलं आणि आचार्यांच्या जवळ गेला आणि आचार्यांच्या जवळ जाऊन आचार्यांना बोलायला लागला। तो आचार्यांना जाऊन म्हणतोय की हे आचार्य, तुमच्या बुद्धिमान शिष्यानी द्रुपदपुत्रांनी म्हणजे धृष्टद्युम्नानी व्यूहाकार उभं केलेलं हे पांडवांचं विशाल अशा प्रकारचं सैन्य तुम्ही पहा, पांडवांचं सैन्य पहा। असं सांगून या पांडवांच्या सैन्यामध्ये कोण कोण आहेत, काही विशिष्ट हे जे योद्धे आहेत, जे भीमार्जुनासारखे आहेत, मोठे मोठे धनुष्य धारण केलेले आहेत, अशांची काहींची नावं सांगितली। युधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः। युधान आहे, राजा विराट आहे, द्रुपद आहे, महारथी द्रुपद आहे, धृष्टकेतू आहे, चेकितान आहे, काशीराज आहे, पुरुजित आहे, कुंतीभोज आहे आणि नरश्रेष्ठ असणारा शैब्य आहे। असे हे नावं सांगितलेले आहेत। कोणाचे नाव आहेत हे सगळे? हे पांडवांच्या सैन्यामध्ये जे विशेष योद्धे आहेत, भीम आणि अर्जुनासारखे शूर असणारे जे योद्धे आहेत, अशा शूरवीरांचे हे काय सांगितलेले आहेत, नावं सांगितलेले आहेत। आणि अजून पुढच्या श्लोकातही पांडव सैन्यामध्ये असणारे जे विशिष्ट योद्धे, त्या योद्ध्यांचीच नावं अजून दुर्योधन आचार्यांना सांगतोय। या श्लोकामध्येही नावच सांगितलेली आहेत। तो काय सांगतोय? च युधामन्युः। पांडव सैन्यामध्ये अजून कोण आहे? युधामन्यू आहे। त्या युधामन्यूला विशेषण लावलेलं आहे विक्रांतः। विक्रांतः युधामन्युः। विक्रांत म्हणजे पराक्रमी असणारा कोण आहे? युधामन्यू आहे। च वीर्यवान उत्तमौजाः। आणि वीर्यवान असलेला बलवान असलेला कोण आहे?
उत्तमौजा च सौभद्रः, सौभद्रः म्हणजे सुभद्रा पुत्र, सुभद्रेचा पुत्र, अर्जुनाचा आणि सुभद्रेचा पुत्र असणारा कोण? अभिमन्यू. त्याला सुभद्रेचा पुत्र असल्यामुळे सौभद्र म्हणतात. काय म्हणतात? सौभद्र म्हणजे सुभद्रा पुत्र. च द्रौपदेयाः, आणि अजून कोण आहेत? द्रौपदीचे 5 पुत्र आहेत. द्रौपदीला 5 पती होते, युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव. प्रत्येकापासून झालेला, युधिष्ठिरापासून झालेला एक, भीमापासून झालेला एक, अर्जुनापासून झालेला एक, नकुल आणि सहदेवापासून झालेली एक, असे 5 पुत्र म्हणून बहुवचन द्रौपदेयाः. जर एकच असता तर द्रौपदेयः असं असतं. आलं? पण बहुवचन आहे द्रौपदेयाः. द्रौपदीचे 5 पुत्र. सर्वे एव महारथाः, आणि या श्लोकात सांगितलेले सगळेच काय आहेत? हे सगळे महारथी आहेत. महारथी असं कोण सांगतो? दुर्योधन. आलं? अजून एक श्लोक सांगू का? काय गरज नाही. बघा पांडव सैन्यामध्ये अजून कोण कोण आहेत? च विक्रांतः युधामन्युः, पराक्रमी असलेला युधामन्यू आहे. च वीर्यवान उत्तमौजाः, बलवान असलेला उत्तमौजा आहे. च सौभद्रः, आणि सुभद्रा पुत्र आहे. च द्रौपदेयाः, आणि द्रौपदीचे 5 पुत्र आहेत. लक्षामध्ये. आणि हे सर्वे एव महारथाः, हे सर्वच कसे आहेत? महारथी आहेत. महारथी. अस्माकं तु विशिष्टाये तान्निबोध द्विजोत्तम नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते. अस्माकं पदच्छेद नीट बघा. अस्माकं तु विशिष्टाः ये तान् निबोध द्विजोत्तम नायकाः मम सैन्यस्य संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते. आलं? पदच्छेद कळला? आता अन्वयार्थ पहा. तर द्विजोत्तम अगोदर काय घ्यायचं? द्विजोत्तम. द्विज म्हणजे ब्राह्मण. द्विज म्हणजे काय? ब्राह्मण. आणि त्या ब्राह्मणामध्ये उत्तम असणारा जो आहे त्याला द्विजोत्तम म्हणतात. आणि संबोधनाचं रूप आहे. संबोधनाचं तर आचार्यांना उद्देशून दुर्योधन म्हणतोय हे द्विजोत्तम. काय म्हणतो? हे द्विजोत्तम, हे द्विज श्रेष्ठ. हा त्याचा अर्थ काय? म्हणजे द्विजामध्ये ब्राह्मणामध्ये श्रेष्ठ असणारे आचार्य. आलं? द्रोणाचार्यांना म्हणतोय. अस्माकं तु ये विशिष्टाः मम सैन्यस्य नायकाः तान् निबोध, असा घ्यायचा अन्वय. बघा अस्माकं तु, अस्माकं तु आमच्या पक्षामध्ये असलेले. तर आतापर्यंत कोणाच्या पक्षातले सांगितले योद्धे? पांडवांच्या सैन्यामध्ये कोण कोण आहेत, कोण कोण महारथी आहेत, कोण बलवान आहेत, कोण पराक्रमी आहेत वगैरे वगैरे सांगितले का नाही? ते विशेषण ध्यानात ठेवायचे बरं का. बलवान विशेषण कोणाला दिले, वीर्यवान विशेषण कोणाकोणाला दिले आहे की नाही, पराक्रमी म्हणून विशेषण कोणाकोणाला दिले, हे विशेषण ध्यानात ठेवायचे. कोणाचं विशेषण आहे ते? नरश्रेष्ठ म्हणून हे विशेषण कोणाचं आहे हे ध्यानात ठेवायचं. तसं आता इथं कौरव पक्षामध्ये जे सैन्य आहेत ते लिंबूटिंबू नाही. कसे? जे विशेष विशेष जे सेना म्हणजे नेते असणारे
नायक असणारे, शूरवीर असणारे असे जे योद्धे आहेत त्या योद्ध्यांची अशी ठराविक तो काय करतोय, ठळक नावं सांगतोय. आणि नावं सांगत असताना म्हणतोय की द्विजोत्तम, हे द्विजोत्तमा, अस्माकम तू, आमच्या पक्षामध्ये असणारे तर कसे, ये विशिष्टाहा, जे विशिष्ट योद्धे आहेत, विशेष योद्धे आहेत. मम सैन्यस्य नायकाहा, माझ्या सैन्याचे जे काय आहेत, नायक आहेत, नेते आहेत. आलं, असे जे आहेत ते म्हणजे तुम्हाला संज्ञार्थम, त्यांच्या संज्ञा तुम्हाला कळाव्या याच्यासाठी. संज्ञा म्हणजे काय, नामाभिधान. संज्ञा म्हणजे नाम. माझ्या पक्षामध्ये असणारे जे विशिष्ट योद्धे आहेत, जे माझ्या सैन्याचे नायक आहेत, असे जे आहेत ते कोण कोण आहेत तुम्हाला सुद्धा कळले पाहिजे का नाही, त्यांची नावं कळली पाहिजे का नाही. संज्ञा म्हणजे नावं, त्यांचे नामाभिधान तुम्हाला कळावेत याच्यासाठी. संज्ञार्थम म्हणजे त्यांच्या संज्ञा तुम्हाला कळाव्यात याच्याकरता. तान ब्रवीमी, त्यांना मी सांगतो, म्हणजे त्यांची नावं सांगतो. तान ब्रवीमी म्हणजे त्यांना सांगतो म्हणजे त्यांची नावं ते ब्रवीमी तुम्हाला मी सांगतो. आलं, अजून एकदा सांगायचं का श्लोक, का काही गरज नाही. बघा, द्विजोत्तमा, हे द्विजोत्तमा, हे ब्राह्मण श्रेष्ठ, अस्माकम तू ये विशिष्टाहा, आमच्या पक्षामध्ये असणारे जे विशिष्ट योद्धे आहेत, मम सैन्यस्य नायकाहा, माझ्या सैन्याचे जे नायक आहेत, नेते आहेत, तर तान संज्ञार्थम ते ब्रवीमी. तान म्हणजे त्यांना, म्हणजे त्यांची नावं, संज्ञार्थम त्यांची नावं तुम्हाला कळावीत याच्यासाठी ते ब्रवीमी तुम्हाला मी काय करेन आता सांगतो. ब्रवीमी म्हणजे सांगतो. आता माझ्या पक्षातले, माझ्या सैन्याचे नायक असणारे विशिष्ट योद्धे कोण कोण आहेत तुम्हाला सांगतो असं सांगितलं. आणि मग आता कौरव पक्षातल्या मुख्य योद्ध्यांची नावं सांगू लागलाय. दुर्योधन, भवान भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जयः अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च. भवान, भीष्मः च कर्णः च कृपः च समितिञ्जयः अश्वत्थामा विकर्णः च सौमदत्तिः तथा एव च. आलं पदच्छेद, फोड लक्षात आली का. आता बघा, आता कोण कोण योद्धे आहेत. सुरुवातीला सांगितलं भवान, आमच्या पक्षामध्ये कोण आहात, भवान म्हणजे आपण आहात. आपण, तुम्ही कोणाच्या पक्षातले, दुर्योधन म्हणतोय तुम्ही कोणाच्या पक्षातले. भवान म्हणजे आपण, तुम्ही आहात माझ्या पक्षामध्ये. ह्याचं त्याचं कशाला सांगू, तुम्ही आहेत ना माझ्या पक्षामध्ये. भवान आपण आहात. च भीष्मः, अजून पितामह भीष्म आहेत. अजून च कर्णः, अजून कोण आहे, कर्ण आहे. च समितिञ्जयः कृपः, ते समितिञ्जय कोणाचं विशेषण आहे, कृपाचार्यांचं विशेषण आहे. संग्राम विजयी असणारे कृपः म्हणजे कृपाचार्य, गुरु आहेत. ते द्रोणाचार्य गुरुच आहेत, कृपाचार्य सुद्धा कोण आहेत, गुरुच आहेत सगळ्या कौरव पांडवांचे. त्या कृपाचार्यांचं नाव सांगत असताना त्यांना विशेषण दिलंय काय, संग्राम विजयी. समितिञ्जय शब्दाचा अर्थ काय, संग्राम विजयी.
म्हणजे कधीही ते युद्धात गेले की त्यांना पराजय माहीतच नाही, त्यांचा विजयच होतो. असे कोण आहेत? कृपाचार्य आहेत. म्हणून त्यांना ते विशेषण दिलंय, संग्राम विजयी. बर, अजून अश्वत्थामा, अजून आपला पुत्र द्रोणाचार्यांचा पुत्रच आहे ना अश्वत्थामा, तो आहे. विकर्ण, अजून कोण आहे? विकर्ण आहे. तथा एव, तसेच सौमदत्तीही, आणि सोमदत्ताचा पुत्र सौमदत्ती. भूरिश्रवा त्याचं नाव आहे. काय? भूरिश्रवा त्याचं नाव आहे. पण त्याला इथं सौमदत्ती म्हटलं का? त्याचे वडील सोमदत्त आहेत. त्याचे वडील कोण आहेत? सोमदत्त आहेत. आणि त्या सोमदत्ताचा हा पुत्र असल्यामुळं सौमदत्ती म्हटलंय. आलं लक्षामध्ये? हां, तो सौमदत्ती आहे म्हणजे सोमदत्ताचा पुत्र आहे, म्हणजेच भूरिश्रवा आहे. आलं? सांगायचं अजून एकदा बघा. भवान म्हणजे आपण आहात. च भीष्म, भीष्म पितामह आहेत. च कर्ण, कर्ण आहे. च समितिंजय, कृप, संग्रामविजयी कृपाचार्य आहेत. अश्वत्थामा, अश्वत्थामा आहे. च विकर्ण, आणि विकर्ण आहे. तथा एव सौमदत्ती, तसंच कोण आहे? सौमदत्ती आहे. म्हणजे सोमदत्ताचा पुत्र सौमदत्ती. आलं? म्हणजेच भूरिश्रवा आहे. अन्ये च बहवः शूरा, मदर्थे त्यक्तजीवितः, नानाशस्त्रप्रहरणास् सर्वे युद्धविशारदाः. अन्ये च बहवः शूरा, मदर्थे त्यक्तजीवितः, नानाशस्त्रप्रहरणास् सर्वे युद्धविशारदाः. अन्ये च बहवः शूराः मदर्थे त्यक्तजीविताः नानाशस्त्रप्रहरणाः सर्वे युद्धविशारदाः. फोड लक्षात येते का? पदच्छेद लक्षात येतो का? बघा आता अन्वयार्थ. च आणि, च म्हणजे आणि, मदर्थे त्यक्त जीविताः, मदर्थे माझ्यासाठी, माझ्याकरता, त्यक्त जीविताः आपल्या जीवनाचाही त्याग करायला तयार असलेली, आपल्या जीवनाचा सुद्धा त्याग करण्यासाठी तयार असलेले त्यांना काय म्हणतात? त्यक्त जीविताः. पण कोणासाठी? मदर्थे. मदर्थे म्हणजे माझ्यासाठी. म्हणजे दुर्योधनाला हे म्हणायचंय की माझ्या पक्षामध्ये असणारे जे योद्धे आहेत हे काय फक्त नुसते शूरच आहेत असं नाही. शूर तर आहेतच, नावं तर सांगितलेच, पण ते माझ्यासाठी जीवनाचा त्याग करायला तयार आहेत. म्हणजे एकनिष्ठ आहेत, स्वामी भक्त आहेत. आणि फक्त एवढी नावं सांगितली तेवढेच आहेत असं नाही. हे नावं सांगितलेले तर आहेतच, अजून पुष्कळ आहेत, भरपूर आहेत. पण टाइम नाही म्हणून नाव सांगत नाही असं म्हणतोय तो. कीर्तनकार कसं म्हणतात की आता मला भरपूर सांगायचं होतं पण अजून काय, आता काही नाही आहे ना, टाइम नाही राहिला, टाइम झाला आपला. तसं दुर्योधन म्हणतो की हे नावं तर सांगितले तुम्हाला थोडेफार हे वरच्या श्लोकामध्ये, पण माझ्यासाठी जीवनाचा त्याग करायला तयार असलेले असे अन्य दुसरे, हे नावं सांगितले तर आहेतच पण अजून दुसरे आणि दुसरे, बहवः शूराः, बहवः म्हणजे भरपूर, पुष्कळ, शूराः शूर असलेले, नाना शस्त्र प्रहरणाः आणि
नाना प्रकारच्या शस्त्रांनी सज्ज असलेले, हातात शस्त्र वगैरे घेऊन आलेले असे, त्याला नाना शस्त्र प्रहरणा म्हणतात. त्यांना काय म्हणतात? वेगवेगळे शस्त्र. कुणाच्या हातात धनुष्य आहे, कुणाच्या हातात भाला आहे, कुणाच्या हातात तलवार आहे, हे की नाही, कुणाच्या हातात गदा आहे. अशा नाना प्रकारच्या शस्त्रांनी सज्ज असलेले आणि सर्व युद्ध विशारदा. आणि सगळे नुसते पंक्ती जोडण्यात पटायत नाहीत. विशारद आहेत. विशारद संगीतात विशारद नाही. कशात विशारद आहेत? विशारद म्हणजे निपुण, त्या क्षेत्रामध्ये निपुण. कोणत्या क्षेत्रात? युद्ध विशारदा. युद्धाच्या क्षेत्रामध्ये, युद्धामध्ये ते काय आहेत? विशारद आहेत, निपुण आहेत. आलं? बघा अजून एकदा सांगतो. च आणि मदर्थे त्यक्त जीविताहा, माझ्यासाठी जीवनाचा त्याग करण्यासाठी तयार असलेले. अन्ये बहवह शूरः, अन्य दुसरे काही पुष्कळ असे योद्धे. बहवह शूरः, पुष्कळ शूर असणारे. नाना शस्त्र प्रहरणाः, नाना प्रकारच्या शस्त्रांनी सज्ज असलेले. आणि सर्वे आणि सर्वच युद्ध विशारदा, आणि सगळेच हे काय आहेत? युद्धामध्ये विशारद असलेले आहेत. आलं? असे माझ्या पक्षातले योद्धे आहेत. आता पांडव पक्षामध्ये कोण कोण मुख्य आहेत त्यांची नावं सांगितली. माझ्या पक्षामध्ये कोण कोण आहेत, म्हणजे कौरवाच्या पक्षामध्ये कोण कोण आहेत त्याची नावं दुर्योधनाने सांगितले. आणि आता दोन्ही सैन्याची तुलना करतोय. पांडवांचं सैन्य कसं आहे आणि माझं सैन्य कसं आहे, आणि दोन्ही सैन्याची तुलना करून पांडवांच्या सैन्यापेक्षा आपलं सैन्य कसं श्रेष्ठ आहे हे आचार्यांना तो सांगतोय. द्रोणाचार्यांना सांगतोय. कोण? दुर्योधन. अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितं अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितं पदच्छेद पहा. अपर्याप्तं तत् अस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं तु इदं एतेषां बलं भीमाभिरक्षितं. आलं का? कळला का पदच्छेद? शब्दाची फूट कळली का? बघा आता अन्वयामध्ये असं घ्यायचं. अगोदर वरच्या ओळीमध्ये स्वतःचं म्हणजे कौरवाचं सैन्य कसं आहे, दुर्योधनाचं सैन्य कसं आहे ते वरच्या ओळीत सांगितलंय. बघा कसं आहे. भीष्माभिरक्षितम, भीष्माकडून रक्षित असलेलं. ऐका काय असतं, युद्धामध्ये सैन्य असतं आणि त्या सैन्याचा एक मुख्य नायक असतो ज्याला सेनापती म्हणतात. आणि त्या सेनापतीने पुन्हा वेगवेगळे गट केलेले असतात. त्यांच्या मुख्य नायकानं त्यांना जसा आदेश दिला त्या आदेशाचं त्या सैन्याने काय करायचं असतं? पालन करायचं असतं. आणि ते सगळे जे बाकीचे असे नायक आहेत सैन्याचे, त्यांचा मुख्य नायक असतो त्याला सेनापती म्हणतात. त्यांना काय म्हणतात? सेनापती. आणि कौरवांच्या सैन्याचा सेनापती कोण होता? भीष्म होते, भीष्म पितामह होते. आणि सैन्याच्या रक्षणाची जबाबदारी
ही कोणाची असते? सेनापतीची असते. आपलं सैन्य मेलं नाही पाहिजे आणि शत्रूचं सैन्य मेलं पाहिजे. मग त्याच्याकरता काय युक्ती करायची, काय निर्णय घ्यायचा, ही जबाबदारी सेनापतीची असते. आणि मग सेनापती होते भीष्म पितामह. म्हणजे सगळं कौरवांचं सैन्य हे पितामह भीष्मांच्याकडून रक्षित होतं. पितामह भीष्म त्यांचं रक्षण करत होते. म्हणून दुर्योधन म्हणतोय आमचं सैन्य कसं आहे? भीष्माभिरक्षितम. भीष्माभिरक्षितम म्हणण्याचा भाव आहे की पितामह भीष्म एवढे शूर होते की त्यांच्याबरोबर युद्ध करण्याची कोणाचीच ताकद नव्हती, अर्जुनाचीही नव्हती. भीष्माचार्यांचा पराक्रम असा आहे की त्यांनी ज्यांच्याकडं धनुर्विद्या शिकले असे जे परशुराम, ज्या परशुरामाने 21 वेळेला पृथ्वी निक्षेत्रिय करून टाकली होती, सगळे दुष्ट राजे, सगळे दुष्ट क्षत्रिय त्यांनी नष्ट केले होते. आणि 21 वेळेला सगळी पृथ्वी जिंकून त्यांनी 21 वेळेला ब्राह्मणांना दान केली होती. कुणी? परशुरामाने. त्या परशुरामाचे शिष्य कोण? भीष्माचार्य. आता सगळी कथा सांगत नाही तुम्हाला ती, पण मग त्या परशुरामांना सुद्धा हरवलं होतं. कुणी? भीष्माचार्य. काय पराक्रम असेल त्यांचा, काय कसला पराक्रम असेल. आणि त्यांच्याकडून सगळं सैन्य रक्षित होतं. कोणाचं? ते जोपर्यंत सैन्याचं रक्षण करतील तोपर्यंत काय ताकद होती कोणाची सैन्य मारायची. म्हणून भीष्माभिरक्षितम म्हणतोय. भीष्माचार्यांकडून रक्षित असलेलं. तत् अस्माकं बलम, ते आमचं सैन्य. तत् म्हणजे ते, अस्माकं म्हणजे आमचं, बलम म्हणजे सैन्य. तत् अस्माकं बलम, ते आमचं सैन्य कसं आहे? अपर्याप्तम. आणि ते किती आहे? अपर्याप्त आहे. अपर्याप्त म्हणजे अमर्याद आहे, मोजताही येत नाही. त्याला अमर्याद अशा प्रकारचं म्हणतात. एवढं सैन्य आहे, पुन्हा भीष्माकडून रक्षित आहे. भीष्माकडून रक्षित असलेलं ते आमचं सैन्य कसं आहे? अपर्याप्तम. अपर्याप्तम म्हणजे अमर्याद आहे. आता आमचं अमर्याद आहे आणि पांडवांचं एवढं एवढं. भीमाभिरक्षितम, भीमाकडून रक्षित असलेलं. त्यांच्या सैन्याचं रक्षण कोण करतोय? भीम करतोय. तो आळसी. भीमाभिरक्षितम, भीमाकडून रक्षित असलेलं. तू अगोदर घ्या, अगोदर त्या दोन्हीच्या श्लोकाच्या मध्ये तू म्हणजे परंतु भीमाभिरक्षितम एतेषाम इदम बलम. एतेषाम म्हणजे यांचं, या पांडवांचं. इदम बलम हे सैन्य कसं आहे? पर्याप्त. म्हणजे किती आहे? मर्यादित आहे. पर्याप्त आहे म्हणजे थोडंसं आहे. आमच्या सैन्याला त्यांना नष्ट करायला चुटकी वाजवायचं फक्त काय वेळ आहे. फक्त सामान्य नव्हते ना. पितामह भीष्म द्रोणाचार्य कृपाचार्य हे तर गुरुच आहेत पांडवांचे. सामान्य थोडे होते हे. मग तेच सांगतोय भीमाभिरक्षितम, भीमाकडून रक्षित असलेलं. एतेषाम इदम बलम, यांचं हे सैन्य कसं आहे? पर्याप्तम, हे मर्यादित आहे. मर्यादित आहे. आलं? ओम शांती शांती शांती. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.